4 मिनिट दूर आहेत आणि दूर असल्या कारणाने आपण पाहू शकाल या दुपारच्या सत्रात सकाळच्या सत्रातील जर बघायला गेले तर नक्कीच सामना झाला होता तो मनोली आणि कोचरगाव यांच्या दरम्यान. मनोली या संघाला पराभवाचे सामोरं जावं लागत असताना आपण पाहतोय की सोमनाथ भाऊ मात्र हा जलालपूर या संघाकडनं आपण पाहू शकाल पहिलं षटक घेऊन येते राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी. 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला कादवा 11 या संघाकडनं पाहायला मिळतीलच. चेतन आणि अजय 2 बॅटर. ओके यस सामन्याला सुरुवात होते. सोमनाथ मिस्टर हा जलालपूर या संघाचा विकेट टेकर गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय. फिल्ड लावली परंतु मात्र पहिला चेंडू जादुई फिरकी गोलंदाज करण्याच्या प्रयत्नात 16 रन गतीमध्ये टाकला होता. अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. अतिरिक्त धावेने खातं खोलं जाते कादवा 11 या संघाचं. मित्रांनो या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच 50च्या आसपास जर धावसंख्या बनवली तर मोठी धावसंख्या होऊ शकते या मैदानावरती. हायेस्ट स्कोर जर बघायला गेलं तर राजूर बोला या संघाने 74 धावा जमावला होत्या. खूप सारा फटका ऑन द राईज शानदार फटका पाहायला मिळतोय परंतु चेंडूचा पाठलाग केला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय की शानदार क्षेत्ररक्षण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो की नाही पहिल्या चेंडूवरती कारण पहिला चेंडू वाईट टाकला होता आणि टाकत असताना धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कादवा 11 या संघाची 3/3. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतो या ठिकाणी मागे सरकून खेचून खेळण्याचा प्रयत्न होता या देखील परंतु मात्र काय कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. एक अनुभव तर आहे एक्सपिरियन्स आहे प्रत्येक ठिकाणी मात्र जलालपूर हा संघ देखील खेळण्यासाठी जाते. नुकत्याच त्यांच्या मैदानावरती झाली होती ती स्पर्धा त्यात मात्र नक्कीच काय कमालची गोलंदाजी केली होती या मिस्टर सोमनाथ भाऊ यांनी. लॉकॉलमध्ये ते चेंडू टाकला होता. टाकत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक फलंदाज जी अपेक्षा केली जात होती या ठिकाणी की एक तेज रफ्तारच्या गतीमध्ये येईल की नाही परंतु 90 किलोमीटर प्रहारच्या गतीने चेंडू टाकला जातोय आणि जात असताना मात्र नक्कीच एक रोखून धरलंय फलंदाजांना. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेमध्ये नक्कीच मित्रांनो आपल्याला 20 कमीत कमी 20 किंवा 18च्या आसपास तर धावसंख्या जमवणे गरजेचे असेल. सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. जात असताना मात्र तारीफ करावी लागेल मिस्टर सोमनाथ यांची शानदार गोलंदाजी. राऊंड विकेटचा मारा करत असताना मात्र स्ट्रॉंग झोनमध्ये नक्कीच चेंडू टाकला जात नाही आणि जात नसल्याकडे मात्र एक दुसऱ्यांच्या समोर तर खेळत असेल रणनीती माहीत असेल आणि रणनीती माहीत असेल असल्याकडे मात्र नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. पाठीमागे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ते सागर जातोय त्या ठिकाणी आणि मात्र 1-4-3 यांची थोडीशी मिस स्पीड होते आणि मिस स्पीड होत असताना सटीक थ्रो तर फेकला होता स्ट्राईक एंडला परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट परत एकदा या ठिकाणी पाहायला मिळतात 2 धावा. 2 धावा येत असताना आपण पाहतोय मित्रांनो की लगेच लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट जर काढल्या गेल्या तर प्रतीक कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बॉम्बले यांच्याकडून 5 रुपयांची कॅश प्राईज आली. प्रवणी आली आणि प्रवणी येत असताना आपण पाहतोय प्रथा एकदा चांगला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फटका जातोय सीमा पर 4 रन. चौकार येतोय आणि चौकार येत असताना आपण पाहतोय की जिथं मात्र रनी तर चांगली केली होती परंतु मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपण पाहतोय की पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 3/9 कादवा 11 या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. चेतन भाऊ आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी 8 धावावरती खेळतोय परंतु 8 धावा घेत असताना एक अतिरिक्त धाव खर्च केली होती ती मात्र या ठिकाणी सोमनाथ भाऊ यांनी परंतु परत एकदा 1 क्वालिटी सिनियर प्लेयर मिस्टर सुनील भाऊ घेऊन येते आपलं वैयक्तिक पहिलं षटक पारचे दुसरं षटक टाकण्यासाठी. हा देखील एक स्लोअर 1 गतीमध्ये एक विकेट टेकर गोलंदाज मानला जाते परंतु फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते या ठिकाणी. इथे मात्र आपण पाहतोय की सोमनाथ भाऊ थोडासा कव्हरमध्ये होता त्याला मात्र थोडासा थर्डमॅनच्या दिशेमध्ये 30 यार्ड इन फील्डच्या आउटमध्ये 30 यार्ड सर्कलच्या मधोमध मात्र नक्कीच फील्ड केलं लावलं जाते. लावत असताना प्रत्येक एकदा राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मिस्टर सुनील भाऊ यांच्या यावेळेला शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये हवाई यात्रेमध्ये तर चेंडू आला होता. सागर पाठीमागे आहे 1-4-3 यामध्ये परंतु आपण पाहतोय की नक्कीच एक सिंगल धाव केली जाते. सिंगल धाव देत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी कादवा 11 या संघाची 3/10. 98 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज मिस्टर सुनील एक राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा थर्डमॅनच्या गलीमध्ये त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे. एक नजाकत बरा शॉट पाहायला मिळतोय परंतु मात्र चेंडूला अडवलं जाईल की नाही. चेंडूला तर पाय स्किट झाला होता आणि जात असताना मिस्टर सीमाभाऊ दुर्धवळे अंपायरची भूमिका पार पडताना
मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. इशारा येतोय चौकार. शानदार. दोन्ही संघाची तुलना केली गेली तर दोन्ही संघ मजबूत आहेत आणि मजबूत असल्याकडे मात्र नक्कीच धावसंख्या रोखावी लागेल जलालपूर या संघाला. आता मात्र नियंत्रण परीक आपल्याला ही गोलंदाजी पाहायला मिळते. ब्लॉक हॉलमध्ये तर चेंडू टाकला होता लेंथवरती पडल्यानंतर मात्र ही लेंथ तर चांगली असेल. सांगली जाते ना की जोपर्यंत कडुनिंबाच्या झाडाला चव येत नाही तोपर्यंत माणूस सज्जन दुर्जन बनत नाही. तोपर्यंत आपण पाहतोय की जोपर्यंत फलंदाजाला मजबूर नसेल करत तोपर्यंत आपल्याला विकेट तर मिळणार नाही या ठिकाणी, कारण अनुभवी जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. हो, मात्र नक्कीच लेग स्टंपवरतून नाही तर मिडल स्टंपवरून चेंडू गेला होता. जात असताना वाईटची दात बागली जाते, परंतु या ठिकाणी जर बघायला गेलं तर गोरख भाऊ आणि दुर्धवळे यांची मात्र जर हंबारची भूमिका पार पडत असताना एक अनुभवी तर त्यांच्याकडे आहे. अनुभव होत असल्याकडे मात्र कुठल्याही प्रकारचा इशारा तर नसेल. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी. यावेळेला देखील चांगला फटका, परंतु मात्र हाईट कमी असल्याकारणे आपण पाहतो की थोडासा जंप मारले असेल तर नक्कीच कॅच पकडण्याचा प्रयत्न तर देखील केला गेला होता, परंतु मात्र जीवनदान मिळते. परंतु ज्याला गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच महत्वपूर्ण 2 धावा जोडल्या जातात आणि 2 धावा देत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते. पुढे तर धावसंख्या पाहायला मिळेलच, परंतु मात्र मित्रांनो जोपर्यंत विकेट काढत नसाल तोपर्यंत विकेट जर सुरक्षित राहिल्या तर एक क्षमता आहे मजबूत फळी मानली जाते कादवा 11 या संघाची. प्रत्येकदा शॉट मिळवला पाहतोय या ठिकाणी. शॉट मिळवला आल्यानंतर थोडीशी सागर भाव यांच्याकडून मिसफील्ड झाली, मात्र ही महागात पडू शकते जलालपूर या संघाला. गणेश मात्र देखील सोळा शॉट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड करताना पाहायला मिळते जलालपूर या संघाकडनं. स्कोअर मित्रांनो पाहायला मिळतोय तो मात्र 18 बिन बाद 18. प्रत्येकदा आपल्या कोट्यातील षटक टाकण्यासाठी ते सोमनाथ भाऊ पहिलं षटक टाकलं होतं, त्या षटकात देखील महागडच थोडंसं षटक टाकलं होतं. टाकत असताना विकेट अद्यापही मिळालेली नाही. मिळत नसताना फील्डमध्ये परिवर्तन पॉवर प्ले संपतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर आपल्या गोलंदाजीवरती बघायचं आहे की कोणत्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं जाते या मैदानाच्या आत. मित्रांनो अजून पण दोन्ही संघाला संधी असेल. लगातार 3 विकेट काढा, लगातार 3 चौकार मारा, लगातार 3 षटकार मारा. सन्माननीय लखनभाऊ बोबले यांच्याकडून नक्कीच 500 रुपयांचे कॅश प्राईज लावले गेले या ठिकाणी. अभिनंदन. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आक्रमण केलंय. बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मोडलंय. त्या ठिकाणी बॅटरच्या माध्यमातून एक सिंगल धाववरती संतुष्ट राहावं लागते. आलेल्या प्रत्येकदा पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या प्रेक्षकांच्या तसेच आमच्या या रवळगाव गौर कमिटीचे आजी माजी वरिष्ठ नागरिक हे देखील उपस्थित आहेत मॅच पाहण्यासाठी. त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रेक्षक पाहतोय ऑनलाईन. आमचे लाडके प्रेमी जोडले गेले त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, पॅडला टचला लागल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मात्र धाव तर नसेल. सट्टिक बरे लगेच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. मिस्टर फिटनेस राखत असताना मात्र राऊंड विकेटच्या मारा करत असताना फलंदाजांना रोखून धरलंय आणि रोखत असताना आपण पाहतोय की पुढील चेंडू शॉट मिडॉनला प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी खाली क्षेत्रात ठेवलं होतं. प्रत्येकदा सागर यांच्याकडून मिसफील्ड झाली होती, परंतु सागर भाऊ मात्र नक्कीच आपल्याला क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल आणि लागत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक सिंगल धाव. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय की देखील जेव्हा आपल्या एखाद्या मुलीवर प्रेम होते आणि जेवढा आपल्याला धोका मिळतोय तेव्हा मात्र क्रिकेट मॅच हरल्यावर आपल्याला दुःख होते, कारण आपण क्रिकेट प्रेमी आहोत आणि क्रिकेट प्रेमी होत असल्या कारण आपल्याला रात्री जॉब तर येणार नाही, परंतु नक्कीच आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आणि मेहनत घेत असताना पुढील चेंडू यावेळेला ऑन द स्पॉट हवाई फायर पाहायला मिळतंय, परंतु त्या ठिकाणी सुंदर झेल गणेश यांच्याकडनं शानदार झेल पकडत असताना अँड बिग विकेट पहिला झटका लागतोय तो मात्र कादवा 11 या संघाला. मिस्टर दत्ता भाऊ बाद होते. दत्ताने आपल्या संघासाठी वैयक्तिक 2 धावांच्या एक नक्कीच वैयक्तिक खेळी खेळून दिली होती. चेतन अजूनही 17 धावावरती खेळतोय. 12 चेंडूमध्ये 17 धावून खेळत असताना त्यांच्या साथ देण्यासाठी जातोय नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत. आपण पाहतोय मिस्टर लहानून जातोय नेक्स्ट बॅटर
मित्रांनो आपण नक्कीच जेव्हा एक फलंदाज बाद होते आणि पेव्हलियनच्या बाजूने येतोय तेव्हा आपल्याला 1 मिनिटाच्या आत आपल्याला पोहोचावं लागते, कारण आपण जेव्हा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या दरम्यान मॅच पाहिला होता तेव्हा आपण पाहतो की मॅथ्यूज या फलंदाजाला बाद गेलं होतं. लहान येतोय परत एकदा आपण पाहतोय की या ठिकाणी धावसंख्या जर बघितले गेले तर मित्रांनो 1 बाद 20 ही धावसंख्या कादवा 11 या संघाची धावसंख्या. टॉस जिंकला होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावर ठाम उतरत असताना पार्टनरशिप तर चांगली झाली होती, परंतु मात्र दत्ता या फलंदाजाला बाद व्हावं लागलं होतं. फक्त 2 धावांची खेळी केली होती आणि खेळी करत असताना मिस्टर लहान येतोय कादवा 11 या संघाकडनं ऑन स्ट्राईकला. मात्र सोमनाथ भाऊ यांना पहिली सफलता मिळते. परत एकदा इनफिल्डच्या बाहेर खेळला होता फटका, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये जेव्हा फील्ड केलं जाते तेव्हा मात्र आपण पाहतोय या ठिकाणी एक सिंगल धाव येत असल्याकारणे आपण पाहू शकाल की धावसंख्येमध्ये बढोतरी होते, वाढती आणि धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 21 धावसंख्या. धावा आपल्याला पाहायला मिळतात. सोमनाथ भाऊ यांच्या पुढील चेंडू त्याच्या किनारा लागला होता जस्टिसच्या मागे, परंतु मात्र सेकंड विकेट किपर यांच्याकडनं आपण पाहतोय की फ्लाय स्लिपला लावला गेलाय, त्यामध्ये थर्डमॅनच्या गलीमध्ये षटक संपते. षटक नंबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 21 कादवा 11 या संघाची. या सरासरीने जर धावसंख्या जर बनवली गेली तर प्रोजेक्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी 43 धावसंख्या, कारण करेक्ट रन रेट 8.77 8च्या सरासरीने चालते. 4 गोलंदाज आपल्याला वापर करावे लागतील. 4 गोलंदाज असतील, 2 गोलंदाजाला आपल्याला 2 षटकं पूर्ण करावे लागतील, परंतु सलामीच्या गोलंदाजी स्वरूपात आपण पाहू शकाल की नक्की सुनील भाऊ यांचे देखील दुसरं षटक, कारण सोमनाथ भाऊ यांच्या कोट्यातील 2 षटक पूर्ण झालेत. सुनील भाऊंना षटक टाकता नाही येणार असा कमिटीचा निर्णय आलाय. एकाला 2 आणि 4 बॉलर असल्या कारणाने आपण पाहतोय की एकाला 2 माफ करा मित्रांनो, नक्कीच 6 ओव्हर असल्या कारणाने आपण पाहतोय की 2 गोलंदाजाला 4 षटके टाकावे लागतील आणि 2 गोलंदाजाला एक मात्र नक्कीच षटक टाकावे लागतील. परत एकदा आपलं षटक टाकण्यासाठी येतोय मिस्टर सुनील. शोल्डरचा वापर केला होता. लाजबाब गोलंदाजी वाईटची दाद मागितली जाते. वाईटचा इशारा देखील येतोय या ठिकाणी. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. स्करले घंपार यांच्या कॉल होत येत असल्याने आपण पाहतोय की या ठिकाणी वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 22 धावसंख्या. सन्मान देऊन खेळला पॉईंट कव्हरच्या क्षेत्रामध्ये सोमनाथ भाऊ मात्र आपली फिटनेस राखत असताना त्या ठिकाणी मात्र कमालची धमाल दाखवत असताना शानदार क्षेत्ररक्षण केले जाते. बघायला गेलं तर नक्कीच जलालपूरकडे नक्कीच चांगली क्वालिटी आहे. त्यांच्या संघामध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच चांगले पूर्ण फलंदाज आहेत, परंतु धावसंख्या मोठी बनवावी लागेल. ज्या पद्धतीने मित्रांनो मात्र 50+ जर टार्गेट पूर्ण केला तर नक्कीच या ठिकाणी एक मोठी धावसंख्या मानावी लागेल, कारण आपण सकाळच्या सत्रात जर सामना पाहायला गेला असेल तर मनोल या संघाला 57 धावा काढून दिल्या नसल्या कारण मात्र परत एकदा चेंडूला हवाई प्राप्त झाले. हवाई यात्रेमध्ये येतोय सागर यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारचा कॅच पकडण्याचा प्रयत्न नव्हता. ह्या ठिकाणी जर प्रयत्न केला गेला तर नक्कीच कॅच पकडला गेला असता, परंतु मात्र लूज या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावल्या गेल्याने आपण पाहतोय की ज्या ठिकाणी विकेट मिळवण्याचं काम करायला हवं होतं त्या ठिकाणी मात्र जलतर घेतला नाही, परंतु मात्र महत्वपूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. सुनील भाऊ मात्र प्रयत्न करतोय, परंतु क्रिकेटमध्ये एकट्याने होत नाही तर नक्की सांघिक खेळ खेळावा लागतोय. प्रत्येकाचे योगदान द्यावं लागतंय. प्रत्येक डाऊन साईडला बॅकवर्ड शॉट स्क्रीनच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय की खाली क्षेत्र तर आहे. 2 क्षेत्ररक्षक झपाटे मात्र चेंडूवर उडून पडतात त्या ठिकाणी झपाट्याने, परंतु आपण त्या ठिकाणी पाहतोय की शानदार क्षेत्ररक्षण सागर यांच्याकडनं. आता मात्र एक सिंगल धाववरती रोखली जाते. सिंगल धाव येत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र 26 1 बाद 26 धावसंख्या. तीन चेंडू टाकून झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी अजूनही शिल्लक या ठिकाणी. परत एकदा प्ले केला. या वेळेला देखील लानू यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगला फटका थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये गेला होता. ऑन साईडला जात असताना त्या ठिकाणी शानदार थ्रो येतोय विकेट किपर यांच्याकडे. सटीक तर थ्रो आला होता त्या ठिकाणी, परंतु मात्र शानदार एफर्ट देखील लावले होते विकेटच्या पाठीमागे, परंतु मात्र लहानू यांनी मात्र गुड रनिंग बिटवीन द दाखवत असताना आपला जलवा दाखवत असताना मात्र महत्वपूर्ण 2 धावा तर जोडल्या आणि 2 धावा जोडत असताना
या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल आणि शिल्लक असताना आपल्या कोठ्यातील मात्र लगातार दुसरं षटक संपवण्याच्या प्रयत्नात आहे मिस्टर सुनील. सन्मान देऊन खेळलाय परत एकदा बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने या वेळेला देखील एक सिंगल धाव येते. येत असताना धावसंख्या 29 या आकड्यावरती पाहायला मिळेल आणि 29 आकड्यावरती धावसंख्या येत असताना अजूनही 9 विकेट किंवा 8 विकेट आपल्या चममध्ये आहेत. बघायचं आहे की 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी शिल्लक असेल. त्या 2 षटकामध्ये कोणत्या प्रकारे प्रतिकार केला जाईल, हलाबोल केला जाईल या ठिकाणी आपण पाहू शकाल. प्रत्येकदा या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. चांगला फटका शॉट मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये खेळला होता. या ठिकाणी लॉंगॉनच्या रिजनमध्ये येतोय. गणेश यांनी मात्र शानदार फिल्डिंग करत असताना चेंडूला अडवलंय. मात्र या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव आल्यानंतर षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1-30 कादवा 11 या संघाची. अमोल येतोय. वाईटचा कॉल. पहिल्याच चेंडूवरती मात्र अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धावसंख्या 31 या आकड्यावरती नुकसान भोगावं लागेल जलालपूर या संघाला. बघायला गेलं तर नक्कीच जलालपूर यांच्या मात्र नक्कीच मैदानावरती चांगले प्रदर्शन तर केलं होतं या संघाने. खराब लेंथ जिथे 6 चेंडू टाकायला लागतात तिथे मात्र कुठेतरी आपल्याला 7-8 चेंडू टाकावे लागतील, कारण नियमित गोलंदाज तर नसेल परंतु ऑप्शन सुद्धा या जलालपूरकडे संघाकडे नसेल. त्यासाठी मात्र अमोल यांना मात्र एक कामचालक गोलंदाज म्हणून वापर केला जाते. कारण 4 षटक तर बघायला गेलं तर 24 चेंडूमध्ये 30 धावा दिल्या होत्या मिस्टर सोमनाथ आणि सुनील भाऊ यांनी. आता मात्र ही लेंथ चांगली असेल आणि ह्या ठिकाणी ही जर लेंथ ठेवली तर नक्कीच रोखण्याचं काम देखील केले जाईल. या फलंदाजाकडून सांगितले जाते ना की जेव्हा आपण कॉलेजला असतो तेव्हा नॉलेज नसते आणि जेव्हा मात्र नोकरी नसेल तेव्हा सोकरी नसते. आणि सोकरी नसताना आपण पाहतो की नक्कीच अमोल नक्कीच कॉलेज तर करत असेल आणि करत असताना नॉलेज घेणे गरजेचे असेल. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतो की पाठीमागे एक क्षेत्ररक्षक लावलाय. थोडासा डेप स्क्वेअर केलेला फटका. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. 2 धावा. प्रत्येकदा ब्लॉक कॉलमध्ये टाकला होता चेंडू परंतु वाईटचा कॉल येतोय. थर्ड अंपायरचा नक्कीच इशारा येतोय. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय मित्रांनो. चेक केला जाईल. पेंडिंग डिसिजन पेंडिंग चालू आहे आणि चालू होत असताना धावसंख्या मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला मिळेल तर 1-34 ही धावसंख्या पाहायला मिळते कादवा 11 या संघाची. आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय. टीवर डिलिव्हरी. मित्रांनो थोडा स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे. घड्याळामध्ये आपण पाहू शकाल की नक्कीच्या 12:15 झालेत आणि 15 मिनिट होत असताना या ठिकाणी धावसंख्या जर बघायला गेल्या तर या ठिकाणी मित्रांनो 1-34 ही कादवा 11 या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 5वं षटक मार्गवती पथावर चालू होत असताना मिस्टर अमोल करतोय. या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा खेळ चालू होतोय आणि चालू होत असताना परत एकदा जातोय. यावेळेला चांगला फटका. पाठीमागे एक क्षेत्र आहे परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. 1 बाउन्स नाही तर 2 बाउन्सने 4 रन. इकडे आमचे व्हॉलेंटियर असतील तर नक्कीच चेंडू आणण्यासाठी जायचे आहे. प्रत्येकदा नक्कीच संधी तर मिळाली होती अमोल यांना आपला एक जलवा दाखवण्यासाठी, परंतु थोडंसं महागडं षटक टाकताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. सांगले जाते ना की ज्याला संधी मिळतो तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, पण जो संधीचे सोनं करतो तोच खरा विजेता ठरतोय. आणि नक्कीच संधीचे सोनं करत असताना मात्र बॅटच्या माध्यमातून एक चांगला आपल्याला फटका पाहायला मिळाला होता. या ठिकाणी पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रत्येकदा तयार. कट करायचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जात होता, परंतु मात्र नक्कीच शरीरापासून दूर होता. निर्धाव चेंडू येत असताना मात्र कुठल्याही प्रकारची रन नसेल, धावसंख्या रोखलेली दिसते ती मात्र अजूनही 38 या धावेवरती.
एक बाद अडवती. सुरुवात तर चांगली केली होती, परंतु मात्र अजूनही एक शिल्टर दाबावं लागेल. 9 फलंदाज आपल्या ड्रेसिंग रूममध्ये आहेत, तर कुठे ना कुठे 50-60च्या आसपास तर धावसंख्या जमणे गरजेचे असेल, कारण जलालपूर या संघाकडे देखील मजबूत फळी मारली जाते फलंदाजाची. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार आहेत. मिस्टर सुनील भाऊ जेव्हा मात्र क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवतो तेव्हा मात्र एक धाव तर काही रोखू शकले नाही फलंदाजांना. मात्र षटक संपते. 5 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र एक बाद 39 धावसंख्या. सन्माननीय अण्णाभाऊ सवरे यांचे देखील आमच्या मंचावर आगमन होते. त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे किशोर भाऊ यांचे देखील आगमन होताना पाहायला मिळते आमच्या मंचावर. त्यांचे देखील फॅमिली बाईज रवळगाव ओगर कमेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतोय की जाऊया प्रत्येकदा मॅचकडे, कारण जलालपूर या संघाचे कडून शेवटचे षटक घेऊन येतोय गणेश. पहिल्या षटकात जर बघायला गेले तर 9 धावा काढल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकात बघायला गेलं तर 9 आणि तिसरं षटक बघायला गेलं तर 3 धावा खर्च केल्या होत्या. 5व्या षटकात बघायला गेलं तर आपण या ठिकाणी देखील 9 धावा खर्च केल्या होत्या. मागडं षटक टाकलं होतं आणि 5व्या षटकातील देखील 9 धावा दिल्या होत्या. कुल मिलाकर धावसंख्या 39. यावेळेला चांगला फ्लिक केला या ठिकाणी. नॉमेन्स मध्ये चेंडू पडतोय. लॉंगॉनच्या एक क्षेत्रामध्ये आला होता. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र नक्कीच 2 धावा पाहायला मिळतात या ठिकाणी, परंतु पाठीमागे गणेश मात्र बॅकअप करत असताना फेसलला होता आणि पडत असताना मात्र चेंडू तर अडवला नाही, कारण डिसाईन थ्रो होता आणि डिसाईन थ्रो असल्या कारणाने मात्र 4 धावा पाहायला मिळतात या ठिकाणी. गच्चाळ क्षेत्ररक्षण. एक शॉर्ट रन दिली जाते म्हणजेच 3 धावा. 2 शॉट का अंपायर कॉल. तर किती धावा घ्यायच्या? 2 का? मित्रांनो जेव्हा दुसरी किंवा हां ओके यस 2. 4 धावा तर काढल्या होत्या, परंतु मित्रांनो शॉर्ट रन दिले जातात, कारण क्रीजवरून जर जावाल पिचवरून धावाल दुसरी आणि तिसरी धाव करणे तर नक्कीच आपल्याला ही सजा भोगावी लागेल. प्रत्येकदा फुलटॉस चेंडू होता गणेश यांच्यापर्यंत आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारच्या तर या ठिकाणी मात्र 2 धावा 1 धाव तर मिळते आणि 1 धाव येत असताना रिव्ह्यू घेतला जातोय. खेळ थांबतोय मित्रांनो. या ठिकाणी आपण 12 एक्स्ट्रा प्लेयर आहेत. डिसिजन पेंडिंग मात्र नक्कीच पेंडिंगवर आहे आणि पेंडिंगवर येत असल्याकारणे मात्र हाईटचा चेंडू होता आणि होत असल्याकारणे मात्र फलंदाजांनी मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतलाय आणि रिव्ह्यू घेत असताना पाहिजे की सफल होतोय की नाही. थर्ड अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. चाले जात नाही की डोळे उघडून पाहणे हा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र नक्कीच गंगा नदीमध्ये हात धुवले जातील की नाही. या ठिकाणी एक सुवर्ण संधी निर्माण झाली आणि सुवर्ण संधी निर्माण होत असताना गणेश मात्र निर्धाव चेंडू काढेल की नाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्क करत असताना नो बॉलचा फ्री हिटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. लॉ फुलटॉस डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात मात्र स्टेट ड्राईव्ह फटका खेळाय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये शानदार क्षेत्ररक्षण दीपक भाऊ यांच्याकडून, परंतु मात्र रनआउटची संधी झाली होती या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 महत्वपूर्ण धावा काढल्या जातात आणि 2 धावा आल्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते ती 45. 1 बाद 45 धावसंख्या पाहायला मिळते, कारण लहू 7 धावावरती खेळतोय आणि चेतन आपण पाहू शकाल की या ठिकाणी 31 धावावरती खेळतोय. एक सलामी फलंदाज. 25 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी चांगली केली. प्रत्येकदा सन्मान देऊन एक प्लेसमेंट तर चांगली केली होती, परंतु मात्र कुठल्याही प्रकारे फलंदाजाला रोखू शकणार नाही. 1 धाव काढण्यासाठी 1 धाव पूर्ण केली जाते. जात असताना गणेश यांनी मात्र ह्या षटकात जर बघायला गेलं तर खराब गोलंदाजी तर नाही. 1 नो बॉल तर टाकला होता. फुलटॉस चेंडू नो बॉल दिला होता. रिव्ह्यू सफल झाला होता आणि रिव्ह्यू सफल होत असताना आपलं षटक समाप्त करण्यासाठी लगातार आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती येतोय. मोर्चा सांभाळत असताना ह्या ठिकाणी मात्र शेवटचं षटक जलालपूर या संघाकडनं पाहायला मिळतंय. यावेळेला चांगला फटका, खूपसारा फटका पाहायला मिळतोय. जमिनीलगतच्या कार्पेटच्या सहाराने जातोय मात्र डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र थोडीशी मिसफिल तर झाली होती. ज्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट तर पाहायला मिळतात आणि 2 धावा कंप्लीट येत असताना या ठिकाणी धावसंख्या पुढे पाहायला मिळते 48. 1 बाद 48 धावसंख्या. जलालपूर या संघाकडनं नक्कीच मेहनत तर घेतली जाते. मेहनत घेत असताना 50च्या घरात देखील धावसंख्या पोहोचताना पाहायला मिळते.
परत एकदा ब्लॉक कॉलमध्ये लॉस स्लॉरवन गतीमध्ये चेंडू टाकला होता. नॉन स्ट्राईक हँडला आपण पाहतोय की पाठीमागे बॅककीपला कोणताही क्षेत्ररक्षक नसल्याने मात्र थ्रो तर मारला गेला नाही. परंतु आपण पाहू शकाल की एक जलकदमी करत असताना या ठिकाणी देखील एक धाव पूर्ण कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहायला मिळते ती 49. 1 बाद 49 आणि ह्या षटकातील आपण पाहू शकाल की पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल. षटकार येईल का, चौकार येईल का, 50 प्लस गाठली जाईल का? सन्मान दिलाय प्रत्येकदा यारकर डाऊन द ग्राउंड मध्ये खेळाय. फटका एकदा पूर्ण केली जाईल की नाही. दीपक चेंडूवर येतोय, झपाट्याने चेंडूला फील्ड केलंय आणि थ्रो करतोय नॉन स्ट्राईक हँडला. तेव्हा मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र दुसरा झटका लागतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र कादवा 11 या संघाची 50 धावसंख्या आणि 51 धावांचं टार्गेट ठेवले गेले. ते मात्र या ठिकाणी जलालपूर या संघासमोर लाईनअप मध्ये यायचे आहे मित्रांनो. मित्रांनो कादवा 11 आपण आता मात्र नक्कीच या ठिकाणी जलालपूर या संघाला मात्र आपल्या सेट उपलब्ध करून द्यायचे. पुढील सामना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल पिंपळगाव गरुडेश्वर विरुद्ध लिंगावणे. दोन्ही संघाचे सर्वप्रथम फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरचं स्वागत करतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. नमस्कार परत एकदा आलेल्या पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या रसिकांच्या तसेच आमच्या या मंचावर उपस्थित मान्यवरांच्या तसेच आमच्या या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे ऑनलाईन क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांचे परत एकदा स्वागत आहे.
जाऊया प्रत्येकदा आपण मॅचकडे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 51 धावांचे टार्गेट. कादवा 11 या संघाकडनं पहिला षटक घेऊन येतोय रवी. नक्कीच या दोन्ही फलंदाजांना मात्र सिंगल सिक्स जर मारला गेला तर 100 रुपयाचे कॅश प्राईज आलंय. आपण पाहू शकाल या ठिकाणी सन्मान्य लखनभाऊ बोंबले यांच्याकडनं दोन एक मोठे बंधू असतील आणि एक छोटे बंधू असल्याकडे मात्र ही दोन भावांची मैदानाच्या आत आपल्याला जोडी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय की क्रिकेटच्या महासंग्रामध्ये बरेचसे आपल्याला सामने पाहायला मिळतात, परंतु यावेळेला पहिल्या चेंडूवरती आक्रमण. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना आपण पाहतोय की रेखेच्या एक सिंगल धावती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. गणेश आणि त्यांचे स्ट्रायकर बॅटर या ठिकाणी आपण पाहू शकाल भूषण आणि गणेश दोन्ही एक भाऊबंद असल्याकडनं आपण पाहतोय की नक्कीच आपल्या संघासाठी एक पारी खेळत असताना या ठिकाणी रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉफुल टॉस डिलिव्हरी होता, परंतु लॉफुल टॉस ड्रिल टाकत असताना आपण पाहू शकाल की निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू येत असताना नाही 51 धावांचा पाठलाग करत असताना मित्रांनो नक्कीच पहिलं षटक टाकत असताना रवी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटच्या मारा करत असताना शानदार फलंदाजी करत असताना मात्र नक्कीच ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर गणेश यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. प्रत्येकदा ऑन साईडला मारलाय. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये लॉंगनच्या क्षेत्रामध्ये येतो या ठिकाणी चेंडू मात्र एक सिंगल धाव. प्रत्येकदा स्ट्राईक मिळते ती गणेश यांना. सांगले जाते ना की भाऊ बंदकीला बदलणे श्रीरामालाही जमले नाही, अर्जुनालाही जमले नाही, शिवरायांनाही जमले नाही, पेशवांनाही जमले नाही, आपल्यालाही जमणार नाही. बदल हा सौत केला पाहिजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका. किती भांडा प्रत्येकाचा शेवट हा मात्र भाऊबंदकीच्या खांदावर होणार आहे. गेलेले दिवस परत येत नाही आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही. प्रत्येक धाव साईडला मोडलाय. मिड विकेटच्या रेंजमध्ये एकदा पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते की नाही, परंतु मात्र ह्या ठिकाणी थोडंसं आपल्याला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते ते मात्र कादवा 11 या संघाकडनं. म्हणून सांगितले जाते ना की आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत जगा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसं मोठी असतात. आणि नक्कीच या मैदानाच्या आत आपल्याला दोन भावांची ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते जलालपूर या संघाकडनं. गणेश आणि आपण पाहतो की नक्कीच गणेश स्ट्राईकला प्रत्येकदा शानदार फटका पाहायला मिळतोय गणेश यांच्या बॅटच्या माध्यमातून. डीप फॉरवर्ड ऑफ साईडला फटका 4 रन. त्यानंतर नक्कीच आमच्या आळंदी डॅमवरती जे सन्माननीय गणपत धनकर साहेब हे देखील मॅच पाहण्यासाठी नक्कीच उपस्थित आले. त्यांच्या देखील मी प्रत्येकदा सरचं स्वागत करून आणि त्यांचे साथी कोंडाजी भाऊ सारस्कर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील प्रत्येकदा सरचं स्वागत आहे, अभिनंदन. कारण हा मॅचचा बघायला गेलं तर आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातील मॅच पाहण्यासाठी आनंद घेत आहेत. आळंदी डॅमवरती उपस्थित आहेत. त्यांचे प्रत्येकदा सरचं स्वागत आहे. जाऊया प्रत्येकदा मॅचकडे. राऊंड विकेटच्या मारा करत असताना गणेश यांना मात्र चेंडू टाकला जातोय. त्यावेळेला क्लॉज किपिंग तर आहे, परंतु मात्र रणनीती के मुताबिक गोलंदाजी तर केली जाते. जात असताना आपण पाहतो की जेव्हा वाईटचा कॉल येते अतिरिक्त धावामध्ये भर पडते. अतिरिक्त धावा येत असताना आपण पाहतो की धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 8. 51 धावांचा पाठलाग करत असताना ह्या फलंदाजाला जर बघायला गेलं तर एक षटकारासाठी मात्र नक्कीच 100 रुपयांचे कॅश प्राईज लावले गेले सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडनं. दोन्ही भावांसाठी नक्कीच सुवर्ण संधी असेल, सुवर्ण ही परवणी असेल. प्रत्येकदा डाऊन द ग्राउंड चांगला फटका लॉंग ऑफच्या एरियामध्ये येतोय. त्या ठिकाणी पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. येत असताना आपण पाहतोय की एक सिंगल धाव रोखले जाते, परंतु यष्टीच्या मागे मात्र चेंडूला कलेक्ट केले जाते. षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 10 जलालपूर या संघाची. पुढील सामना मित्रांनो असेल पिंपळगाव गरुडेश्वर विरुद्ध लिंगावणे. सर्वप्रथम फॅमिली बॉयज रवळगाव गर कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही संघांचे मी सरचे एकदा स्वागत करेन, परंतु कर्णधारांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सवर येऊन तस्वीर करून घ्यायचे आहे.
अजय येतोय, दत्तू, माफ करा मित्रांनो, दत्तू येतोय. यावेळेस मात्र नक्कीच वाईटची दाद मागितली जात होती, परंतु आपण या ठिकाणी पाहतोय वाईटचा तर कॉर दिला जात नाही, परंतु मात्र एक शानदार गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर दत्तू यांच्याकडून. अनुभव तर आहे, परंतु अनुभवची नक्कीच कुठेतरी आपल्याला कमी तर लागत नसेल या संघासाठी. यावेळेस देखील आपण पाहतोय मिलन लेग स्टंपवरून चेंडू गेला होता, मिलन स्टंपवरून चेंडू गेला होता, क्रॉस द लाईन थोडासा बॅकफुटच्या थोडा पुढे गेला होता आणि जात असताना आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नसेल. आता मात्र नक्कीच मोठ्या बंदूकडून थोडंसं कानमंत्र दिले जाईल छोट्या बंधूला मिस्टर गणेश यांना. भूषण नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश यांनी मात्र पहिल्या षटकात बघायला गेलं तर एक चौकार तर खेचला होता रवी यांच्या गोलंदाजावरती, आणि बघायला गेलं तर तुलना केली गेली तर देखील जलालपूर हा संघ पुढे आहे. चांगला बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये हवाई फायर, 45 षटकार आहे की चौकार आहे, परंतु अंपायरचा कॉल मात्र 4 रन. चार धावा येतात आणि 4 धावानंतर मित्रांनो धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 14. या ठिकाणी पर्यंत आपण पाहा की फोर्स आपल्याला 250 आतापर्यंत पाहायला मिळाली या ठिकाणी या मैदानावरती या प्रतियोगितेमध्ये. या प्रतियोगितेतील बघायला गेलं तर देखील आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. 51 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी मात्र नक्कीच सुंदर डिलिव्हरी टाकली होती, टाकत असताना खेळण्याचा थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला जात होता गणेश यांच्याकडून, परंतु आपण पाहतो की देखील निर्धाव चेंडू मित्रांनो नक्कीच विकेट काढावी लागतील कादवा 11 या संघाला. आता सांगण्यात जाते ना की वनी दिंडोरी नाही तर दुपारच्या सत्रात आपल्याला घरी पोहोचावं लागेल. तत्पूर्वी आपण पाहतो की दत्तू यांच्याकडून शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. परत एकदा त्याच लाईन मध्ये टाकला होता चेंडून, टाकत असताना मात्र शानदार लेंथ पकडलेली दिसते दत्तू यांच्याकडून शानदार गोलंदाजी. कधी कधी मित्रांनो नक्कीच छोटी धावसंख्या मोठी होते, मोठी धावसंख्या छोटी होऊ शकते मैदानाच्यात, कारण क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे आणि अनिश्चिततेचा खेळ असल्या कारण आपल्याला प्रत्येक चेंडूवर समजून टाकावं लागेल. आणि परंतु फलंदाजी जर बघायला तर नक्कीच फटके तर चांगले मारले जातात, कारण पॉवर प्ले चालू असल्या कारण आपण पाहू शकाल की नक्कीच गणेश आणि भूषण यांची शानदार पार्टनरशिप जमते जलालपूर या संघाकडून. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी गणेश चालू जाते ना की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समब्रह्म निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा सर्व करत असताना कार्य करत असताना मात्र या ठिकाणी निर्धाव होतो, चुकत असल्याने 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 7-7, 7 दुनी 14 बिना विकेट गमावून जलालपूर या संघाची धावसंख्या. लिंगावणे हा संघ मात्र नक्कीच कुठे असतील त्यांनी जरा करंदारांनी संपर्क साधायचा आहे, कारण पिंपळगाव गरुडेश्वर हा संघ उपस्थित झाला आहे. सर्वप्रथम त्यांच्या देखील फॅमिली बॉईज रवळगाव घर कमिटीच्या माध्यमातून सरसे स्वागत आहे, कारण आजच्या दिवसातील हा त्यांचा 3रा सामना असेल लिंगावणे. तर नक्कीच स्ट्रॅटेजिक टाइम आउट जर घ्यायचं असेल तर नक्कीच षटक संपल्यानंतर आपण घेऊन जाऊ शकाल, परंतु पाहतोय की 3रं षटक टाकण्यासाठी येते एक 1 क्वालिटी सिनियर प्लेअर कादवा 11 या संघाकडून लहानव. फलंदाजी तर चांगली केली होती, जबाबदारी मात्र ह्या पाहायला मिळेल की नक्कीच रोखलं जाईल की नाही. सलामीची जोडी अजूनही आपण पाहतो की भूषण आणि गणेश 14 धावांची पार्टनरशिप जमते या ठिकाणी. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा येतोय आणि येत असताना 5 क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतो की बाउंड्री टच लावला डीप फॉरवर्ड, त्यानंतर आपण पाहतो लॉंग ऑन थोडासा डीप मिड विकेटच्या एक क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप फॉरवर्ड ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. लॉप उलट डिलिव्हरी शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आलाय, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण केली जाईल की नाही, एक धाव तर पूर्ण केली जाते, परंतु मात्र स्ट्राईक दिली जाते एक विस्फोटक फलंदाज मिस्टर गणेश यांना. तर यांनी प्रत्येक चेंडूवर जर षटकार मारला गेला तर नक्कीच 100 कॅश प्राइज आले, परंतु लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट जर काढले गेले तर प्रत्येक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखन भाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. प्रयत्न तर चालू आहे आणि प्रयत्न चालू होत असताना पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पिंपळगाव गरुडेश्वर विरुद्ध लिंगावणे. क्लॉज किपिंग आहे आणि क्लॉज किपिंग करत असताना मात्र बॅकफुटवर येऊन खेळण्याचा तर प्रयत्न केला जात नाही, परंतु समोर आपण पाहतो की खडे खडे राहून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मिस्टर गणेश यांच्याकडनं, परंतु येत असताना आपण पाहतो की लहानू यांचे शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. मित्रांनो धावसंख्या रोखलेली दिसते, 3रं षटक चालू आहे.
ऑन साईडला परत एकदा पाठीमागे क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या शॉट मिड विकेटच्या रिजनमध्ये खेळाय एकदा पूर्ण केली पाहायच्या की दुसरी धाव खाली जाईल की नाही. नॉन स्ट्राईक एंडला मात्र शानदार थ्रो येतोय आणि शानदार थ्रो येत असताना रोखले गेले आणि रोखत असताना धाव संख्या पुढे पाहायला मिळते बिनबाद 16. तिसरं षटक चालू आहे आणि तिसरं षटक चालू होत असताना लहानू यांनी मात्र वापसी केलेली दिसते. या ठिकाणी एक अनुभव तर आहे, एक्सपिरियन्स आहे, तजुर्बा आहे, स्किल आहे आणि स्किल होत असल्याने मात्र सगळं काही होताना पाहायला मिळते. ऑल इज वेल या ठिकाणी. जादुई फिरकी गोलंदाज मात्र आपण पाहतोय ठिकाणी खाली क्षेत्र आहे. चेंडूला अडवलं जाईल की नाही चकमा दिला जातोय परंतु मात्र चेंडू नक्कीच गती कमी झाली होती आणि गती कमी होत असताना नुकसान भोगावं लागते या ठिकाणी जलालपूरच्या फलंदाजांना. कारण सपाट तर मैदान आहे मित्रांनो परंतु थोडीशी लूज माती असल्या कारण मात्र चेंडूची गती कमी झाली होती आणि गती होत असताना महत्वपूर्ण 2 धावा तर रोखल्या आणि 2 धावा येत असताना आपण पाहतो की अजूनही विकेट आपल्याला काढावं लागतील. या ठिकाणी प्रयत्न चालू आहे, संघर्ष चालू आहे. ती षटक घामाने गाळत नाही कारण एक थंडक आहे आणि थंडक होत असताना पुढील चेंडू परत एकदा या ठिकाणी रिव्हर्सिव्हचा फटका खेळताना मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू. शंभर षटकार आपल्याला पाहायला मिळाली, 250 आपल्याला फोर पाहायला मिळाली. या ठिकाणी स्टंपिंग केली गेली. स्करले गंपायरला प्रश्न विचारला जातोय परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहे की नाही फलंदाज. परंतु नक्कीच आपला जो मागचा पाऊल होता तो मात्र क्रीजच्या बाहेर अंदर होता आणि अंदर असल्या कारण मात्र रिव्ह्यू तर काही चेक केला जात नाही परंतु षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 18. 6च्या सरासरीने मात्र धावसंख्या झाली जाते. आत्ता मात्र नक्कीच आमच्या जलालपूर या संघाचा कर्णधार विलास मात्र नक्कीच पाणी घेऊन जातोय. ड्रिंक्स टॉली मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळते. एक चांगला संदेश फलंदाजांना नक्कीच पाहायला मिळेल या मैदानात. तत्पूर्वी मित्रांनो खेळ थांबतोय. स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतल्यानंतर धावसंख्या जलालपूर या संघाची बिनबाद 18. मित्रांनो स्पीडअप घ्यायचे आहे कारण समीकरण बदलत आहे. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 11च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल प्रति ओव्हर. जलालपूरच्या फलंदाजांना अद्यापही विकेट तर गेली नाही परंतु गणेश आणि भूषण यांची मात्र पावनखिंड लढवत असताना आपण पाहू शकाल की 3 षटकामध्ये 18 दत्तू परत एकदा येतोय. गोलंदाजीची जर जबाबदारी पार पाडत असताना बघितलं गेलं तर नक्कीच दत्तू यांचे हे वैयक्तिक दुसरं षटक असेल. पारीचे 4थं षटक. शानदार वापर केलेला दिसतोय कादवा 11 या संघाकडनं. 51 धावांचा पाठला करत असताना भूषण आणि गणेश यांची तर नक्कीच तारीफ करावी लागेल कारण गणेश यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला चांगले फटके पाहायला मिळाले होते परंतु तत्पुरती जेव्हा स्लॉरवन गतीमध्ये चेंडू टाकला होता दत्ता भाऊनी चांगली गोलंदाजी केली होती परंतु यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमापार निघून जातोय षटकारांसाठी. 101 हा षटकार पाहायला मिळतोय. गणेशच्या बॅटच्या माध्यमातून शानदार फटका लॉंग ऑफच्या वरती खेळला होता. अनुमान अंदाज देखील लावला होता कॅच पकडण्याच्या प्रयत्नात. भलेही कॅच पकडला नसता परंतु मात्र नक्कीच 100 रुपयांचे कॅश प्राइज सुटले परंतु अजूनही जर लगातार 3 षटकार एकतर मारलाय 2 षटकार जर अजून मारले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळू शकते मिस्टर गणेश यांना कारण 100 रुपयाचे तर प्राइस पारितोषिक मात्र या ठिकाणी सोडवलं गेले. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. थोडीशी मिसफील्ड तर झाली होती. एक धाव काही तर रोखू शकले नाही फलंदाजांना. एक धाव मात्र खाली जाते. स्ट्राईक मिळते ती मात्र भूषण यांना. आपण पाहू शकाल की या ठिकाणी एक मोठे बंधू आणि छोटे बंधू यांची पार्टनरशिप जमते. खास करून जर बघायला गेलं तर गणेश यांना जर स्ट्राईक दिली गेली तर नक्कीच चांगलं होईल. भूषण हा देखील एक आक्रमक विस्फोटक फलंदाज मानला जातोय जलालपूर या संघाकडून परंतु तत्पुरते आपण पाहतो की दत्तू हा एक चांगला गोलंदाजी करण्यासाठी बाहेर मानला जाते. आमचे व्हॉलेंटियर असतील तर नक्कीच जी मध्ये गुरे आली त्यांना मात्र बाहेर काढायचे.
खेळ थोडासा थांबतोय आणि थांबत असताना मित्रांनो आमचे जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी ते गुरं बाहेर काढायचे आहे मित्रांनो. अडथळा निर्माण होते या ठिकाणी. जर चेंडू जर अडला गेला तर नक्कीच नुकसान होऊ शकते फलंदाजांचे. खेळ थोडासा थांबतोय मित्रांनो. धावसंख्या अजूनही आपण पाहतो की 25 बिनबाद 25 धावसंख्या. एकतर षटकार आला होता गणेशच्या बॅटच्या माध्यमातून. सिंगल षटकारासाठी मात्र 100 रुपयांचे कॅश प्राइज लावलं होतं सन्मान्य लखनभाऊ बंबले यांच्याकडून. प्रत्येकदा शॉर्ट मिडलच्या क्षेत्रामध्ये खेळाय फटका हलक्या हाताने भूषण यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायचे आहे की दुसरी धाव खाली जातील की नाही. थोडीशी बेस स्पीड नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जातोय तेज रफ्तारच्या गतीने तर एक डिसाईन थ्रो आणि डिसाईन थ्रो असल्याकडे मात्र नक्कीच या ठिकाणी कादवा 11 या संघाला आपल्याला क्षेत्ररक्षण नक्कीच सुधारावं लागेल. तिन्ही फॉर्मॅट आपले मजबूत असतील तर आपण कोणत्या पण संघाला नक्कीच टक्कर देऊ शकतोय. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की कबड्डी सारखा नसेल. कारण कबड्डीमध्ये जेव्हा एक खेळाडू बाद होते तेव्हा मात्र नक्कीच सर्व्हिस केल्यानंतर रायडर सोडवून काढतोय आणि सोडत असताना ह्या ठिकाणी जर एकदा बाद झाले तर नक्कीच आपण सामना जिंकतो तेव्हा आपल्या दुसऱ्या सामन्यात मात्र आपल्याला नक्कीच संधी मिळते. ऑन साईडला आपला एकदा लॉ फुल टॉट डिलिव्हरी टाकला होता त्या ठिकाणी मात्र चेंडू स्किट होतंय की नाही परंतु नाही शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा तर रोखले गेले आणि 2 धावा रोखत असताना मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच जमिनीलगत हा थ्रो केला होता आणि थ्रो करत असताना 2 धावा तर रोखलाय आणि 2 धावा रोखत असताना धावसंख्या पुढे सरसावते. 29 धावसंख्या बिनबाद 29. पार्टनरशिप तोडावी लागेल कादवा 11च्या गोलंदाजांना. कारण मात्र थोडंसं दत्तूभाऊ यांना दिले जाते. 4थं षटक मार्गदीपथावर चालू असताना कारण 18 चेंडूमध्ये 33 धावा लागत असताना ह्या ठिकाणी समीकरण बदलते मित्रांनो. 51 धावांच्या पाठलाग करत असताना ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर अजूनही विकेट तर प्राप्त झालेली नाही गोलंदाजांना कादवा 11च्या संघाला. तत्पुरते आपण पाहतो की दत्तू एक संघर्षपूर्वक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी फील्डमध्ये परिवर्तन थोडासा विकेट किपरच्या पाठीमागे थोडासा त्याला मात्र नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या समोर राहावं लागते. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय पाठीमागे क्षेत्ररक्षक एक धाव काढली तर एक धाव तर काढली परंतु दुसरी धाव काढण्याची चतुराई दाखवली होती मिस्टर गणेश यांच्याकडे. परंतु मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक हँडला जर थ्रो आला होता तेव्हा मात्र नक्कीच एकच धावावरती संतुष्ट मानून राहावं लागते. एक धाव आल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 30 धावांची पार्टनरशिप आणि 30 धावांची पार्टनरशिप देत असताना गणेश मात्र खेळतोय तो 20 धावेवरती आणि भूषण 9 धावेवरती खेळतोय. 14 चेंडूचा सामना केला होता गणेश यांनी. बॅकफुटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड शॉट स्क्यूर लेगच्या दिशेने खेळला होता. ब्लॉक हॉलमध्ये मात्र जेव्हा कदमोचा वापर करत असताना पुढे येत होता तेव्हा मात्र नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये लेग स्टंपचा चेंडू टाकला होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्या 31 धावसंख्या. समीकरण बदलतंय या ठिकाणी 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. परत एकदा आपण पाहतो की दत्तूने 13 धावा खर्च केल्या होत्या. फुल टॉस चेंडू गणेश यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मिड विकेटच्या रेंजमध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जातोय परंतु मात्र संधी निर्माण झाली की नाही. मात्र अंपायरच्या अंगठीवरती उठते म्हणजे एक वडील भावना मात्र नक्कीच साथ दिला आली नाही. या ठिकाणी मात्र पोहोचत असताना लक्ष्मण रेसाच्या बाहेर बला होता आणि बॅट बाहेर असल्याकडे मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. भूषण भाऊ फलंदाज बाद होते. विकेट नंबर 1 पहिला झटका लागतोय जलालपूर या संघाला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी जातोय रोहित. रॉक सके तो रोक लो इस बल्लेबाज को.
गणेश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला रोहित येतोय कारण एक चांगली पार्टनरशिप झाली होती. समीकरण परत एकदा बदलते मित्रांनो. 11 चेंडू 19 धावा म्हणजेच प्रति षटकावर जर बघायला गेलं तर 10च्या सरासरीने धावसंख्या तर बनवावी लागेल. परंतु तत्पूर्वी आपण पाहतो राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी येतो या ठिकाणी गोलंदाज लहू. चांगला फटका यावेळेला देखील गणेश यांच्या बॅटच्या माध्यमातून एके दुकेने मात्र नक्कीच भर तर दिली जाते परंतु मिस स्पीड होते आणि मिस स्पीड झाल्यानंतर चेंडू सीमारेस आपलीकडे जाते. लॉंग ऑन एरियामध्ये हा फटका पाहायला मिळतोय 4 रन. अशा वेळेला मात्र हे नक्कीच महागात पडू शकते कादवा 11 या संघाला कारण रोखण्याचे लहू यांच्याकडून रोखण्याचे तर काम केलं जाते. एक सिंपल चेंडू होता परंतु मात्र थोडीशी मिसफीट झाली होती. हातात आला नसल्याने मात्र चेंडू सीमापार तर गेला होता. जात असताना मात्र थोडासा प्रेशर टाकला जातोय अंडर प्रेशर गोलंदाजावरती. प्रत्येकदा ब्लॉक कॉलमध्ये एक स्पिनर आपण बघतोय की जादुई गोलंदाजी करण्याचा माहेर मानला जातोय कादवा 11 या संघाकडनं. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता आणि सफल पण झाला होता परंतु एक धाव तर रोखू शकले नाही. एक सिंगल धाव येते. चौकार अडवला गेला असता तर कुठेतरी नक्कीच धावा रोखल्या गेल्या असत्या परंतु अजूनही समीकरण बदलते मित्रांनो. 9 चेंडू 14 धावा शेवटच्या षटकापर्यंत मात्र हा रोमांचक स्थितीमध्ये सामना पाहायला मिळेल या ठिकाणी. आता मात्र रोहित येतोय. यावेळी नक्कीच बॅटचा किनारा लागला होता की नाही. सेकंड विकेट किपर यांच्याकडे आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटमध्ये फ्लाय स्लिपच्या विकेटच्या पाठीमागे चेंडू तर केला होता परंतु मात्र नक्कीच नाराजगी व्यक्त केली जाते परंतु शानदार क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. रोहित सारख्या फलंदाजाला देखील मात्र नक्कीच जखडून ठेवलं या ठिकाणी. फ्लॅट दिले होते प्रत्येकदा या ठिकाणी मिड विकेटच्या रिचरमध्ये चेंडू येतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय की शानदार क्षेत्ररक्षण ह्या वेळेलाच मात्र कुठल्याही प्रकारची तर चुकी केली नाही गलती केली नाही परंतु मात्र एक सिंगल धाव तर रोखू शकलं नाही. प्रत्येकदा आपण पाहतोय की समीकरण बदलतंय. धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती 1/38 38 धावसंख्या. 7 चेंडू 13 धावा. निर्धाव चेंडू जाईल का षटकार येईल का नक्कीच पाहायला गेला तर शेवटच्या षटकात एक मोठी आपल्याला एक चुरशीची लढत पाहायला मिळेल या ठिकाणी. गणेश अजूनही मात्र आपण पाहतोय की सलामीरी फलंदाज 27 धाववरती खेळतोय. 27 धाववरती खेळत असताना मात्र हलपिल तर केली होती. बॅटचा किनारा लागला होता की नाही परंतु आपण पाहतोय की शानदार किपिंग यष्टीच्या पाठीमागे परंतु षटक संपते. 5 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र जलालपूर या संघाची 1/38 38 धावसंख्या. समीकरण बदलते. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता 13 धावांची गरज आणि 13 धावांची गरज असताना मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे. नो मीटिंग आपण पाहू शकाल की शेवटचे षटक कादवा 11 या संघाकडनं पाहायचं की कोण घेऊन येतोय. भास्कर येतोय शेवटच्या षटक कारण भास्करची नजर नाव बघितली नक्की तर रवी भास्कर आदित्य सूर्य दिवाकर. नंतर आपण पाहतोय की भास्कर येतोय मात्र 6 चेंडू आणि 13 धावांचे समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय रोहित स्ट्राईकला गणेश सलामीरी फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत. लिंगवणे संघ मित्रांनो उपस्थित असेल तर कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे अन्यथा पेनल्टी लागू शकते असा मात्र नक्कीच कमिटीचा निर्णय आहे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु मात्र सीमापार जाईल का. एक धाव पूर्ण तर केली जाते. दुसरी धाव खाली जाईल की नाही परंतु मला आपल्याला या ठिकाणी जर बघायला गेलं तर स्फूर्ती तर पाहायला मिळाली नाही क्षेत्ररक्षकाकडून कारण एक गचाळ असं एक क्षेत्रक्षण पाहायला मिळते कादवा 11 या संघाकडं. फिल्डर तर आहेत परंतु आपण पाहतोय या ठिकाणी एक धाव तर रोखायला लागेल परंतु मोठे फटके मारावे लागतील. समीकरण बदलते मित्रांनो कारण जिथे 6 चेंडूमध्ये 13 धावा लागत होत्या तिथे मात्र 2 धावा महत्वपूर्ण काढल्या गेल्यात आणि महत्वपूर्ण धावा काढत असताना प्रत्येकदा आपण पाहू शकाल की 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. या ठिकाणी आपण पाहू शकाल की थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. रोहित येतोय मात्र नक्कीच स्ट्राईकला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये यावेळी देखील चांगले क्षेत्ररक्षण परंतु मात्र स्ट्राईक एंड नॉट स्ट्राईक एंडला थ्रो डायरेक्ट तर गेला होता आणि डायरेक्ट थ्रो हिट झाल्यानंतर आपण पाहतोय की रोहित सारख्या फलंदाजाची एक मोठी विकेट या ठिकाणी पाहायला मिळते कादवा 11 या संघाला आणि येत असताना मात्र दुसरा झटका लागतोय रोहित यांच्या स्वरूपात जलालपूर या संघाला.
दीपक नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक मित्रांनो. धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल 41. 41 धाव संख्या. 10 धावांची आवश्यकता. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल पिंपळगाव गरुडेश्वर विरुद्ध लिंगवणे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच गणेश सलामीर फलंदाज यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी चालली जाते की गणेश आपल्या संघासाठी नक्कीच एक धावून तर आलाय. संकट जर संपलाय आपला संघ काढेल का, त्यांच्याकडे क्षमता तर आहे थर्ड मॅनच्या रिजन मध्ये, परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नक्कीच भाग्याने साथ दिलं असतं तर चेंडू सीमापार केला असता, परंतु मात्र अंतिम क्षणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आला होता. त्याच ठिकाणी आपण पाहतो की एक सिंगल धाव. 3 चेंडू 9 धावा. 2 चेंडूवरती काय असेल तेव्हा आपल्याला ह्या सामन्यात मात्र नक्कीच पाहायला मिळेलच. या ठिकाणी आपण पाहतो की नक्कीच दोन्ही संघाची तुलना केली तर नक्कीच दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अजूनही हरण्याच्या मार्गावर दोन्ही संघ मात्र नक्कीच डगमवलेले नाहीत, परंतु यावेळेला चेंडूला उंचाई प्राप्त मिळाली. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो. सुंदर झेल पकडण्याच्या प्रयत्नात मात्र जीवनदान मिळतंय आणि जीवनदान मिळत असताना पाहायचं आहे की तिसरी धाव पूर्ण केली जाते की नाही. नुकसान होऊ शकतंय. सांगितलं जात नाही की कॅच पकडा मॅच जिंका. एक सिंपल झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना महत्वपूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 3 धावा. समीकरण बदलतंय मित्रांनो. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. षटकार येईल का, चौकार येईल का, परंतु हा महत्वपूर्ण चेंडू असेल. 2 चेंडूवरती गेम असेल. कुणाच्या बाजूने मात्र आज नशीब झुकतंय, कुणाच्या बाजूने भाग लिहिलेलं असेल. पाहायचा आहे 5वा चेंडू. हवा सुद्धा देखील पूर्वीच्या दिशेने चालू आहे. चालू होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी कडक फटका तर आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, परंतु आपण पाहतोय चेंडू मिसफील्ड होतोय. चेंडू सीमापार निघून जातोय. 4 रन. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता लागते. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ह्या ठिकाणी जर नक्कीच चेंडूला अडवलं असतं आणि 1 किंवा 2 धावा दिल्या असत्या तर समीकरण अलग पाहायला मिळालं असतं, परंतु आपण या ठिकाणी पाहू शकाल 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता लागते. शेवटचा चेंडू. गणेश मात्र काय आपल्या संघासाठी पारी खेळतो. या ठिकाणी सलामीच्या स्वरूपात केला होता फलंदाजी करण्यासाठी आणि शेवटच्या षटकापर्यंत मात्र टिकून राहिलाय आणि टिकून येत असताना एक विजयाची उमेद ती मात्र जलालपूरच्या संघाला करून दाखवली. आणि करून दाखवत असताना आपण पाहतोय की नक्कीच या शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता लागते ह्या ठिकाणी जलालपूर या संघाला जिंकण्यासाठी. आता आपण पाहतो या ठिकाणी क्लीन बॉल केलं जातंय. शेवटच्या चेंडूवर मात्र नक्कीच एक सिंगल धाव खेळण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच नाराज हताश होतोय आणि नाराज हताश होत असताना हा 1 धावेने सामना जिंकलाय कादवा 11 या संघाने. आणि मात्र जी विजयाची उमेद होती, आशा होती, ती मात्र गणेश आपल्या संघाला विजय प्राप्त करून तर दिला नाही. आणि देत नसताना आपण पाहू शकाल की मात्र लाईनअप मध्ये येते आणि लाईनअप मध्ये असताना पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पिंपळगाव गरुडेश्वर विरुद्ध लिंगवणे. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. टॉचविन करून घ्यायचे आहे मित्रांनो. चला मित्रांनो टॉस सोडून घ्यायचे आहे कारण